नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिलचन्दनचर्चिताय नन्देश्वर प्रमथनाथ महेश्वराय मन्दारपुष्प बहुपुष्पसुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाधुरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय वसिष्ठकुम्भोद भवगौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय तस्मै वकाराय नमः शिवाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय तस्मै यकाराय नमः शिवाय तस्मै यकाराय नमः शिवाय शिव 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 शंकर हर महादेव हर हर शंकर शिव महादेव
शिव शिव शंकर हर महादेव हर हर शंकर हर महादेव शिव शिव शंकर हर हर शंकर शिव महादेव शिव शिव शंकर हर महादेव हर हर शंकर हर महादेव शिव शंकर हर महादेव हर हर शंकर शिव महादेव शिव शिव शंकर हर महादेव हर हर शंकर हर महादेव शिव शंकर हर महादेव हर हर शंकर शिव महादेव शिव शंकर हर महादेव हर हर शंकर हर महादेव शिव शंकर हर महादेव हर हर शंकर शिव महादेव शिव शिव शंकर हर महादेव हर हर शंकर शिव महादेव शिव शिव हरि बोल महादेव हर हर शंकर शिव महादेव शिव शिव शंकर हर महादेव हरे हरे शंकर महादेव ओम नमः पार्वते पते हर हर महादेव श्री सिद्धेश्वर ईश्वर भगवान की जय सद्गुरु बैरागी महाराज की जय सद्गुरु गंगा गिरी महाराज की जय स्वामी सहजानंद आनंद भारती महाराज की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय सर्व संतों की जय जय आज शालिवाहन शके 1945 शोभन नाम संवत्सर आहेत. दक्षिणायन चालू आहेत. दक्षिणायनचे 2 दिवस बाकी आहेत. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष मास आहे. शुक्ल पक्ष आहेत. अष्टमी तिथी आहेत. अशा या शुभ पर्वावर ही तर वैदिक कालगणना झाली जी आपण विसरत चाललो. जी आपल्याला ज्ञात आहे, आपल्याला जी शासकीय स्तरावर जिला मान्यता आहे, अर्थात 20 डिसेंबर 2023. 20 डिसेंबर म्हटलं तर शासकीय स्तरावर संत गाडगेबाबांची पुण्यतिथी आहे. संत गाडगेबाबांची पुण्यतिथी. काही संत, काही साधू, काही महात्मा हिमालयामध्ये जाऊन साधना करतात आणि सिद्ध होतात. आणि काही साधू संत महापुरुष या समाजाची सेवा करून सिद्ध होतात. संत गाडगेबाबांचंही चरित्र असंच आहे. संत गाडगेबाबा ज्या ठिकाणी जन्माला आलेत तो समाजही परीठ आहेत. तसं कुठले संत कुठल्या समाजात अडखळले नाहीत. एका गरीब परिवारामध्ये जन्म झालेले संत आहे. आणि समाजामध्ये समाज सुधारतेचं जे काम आहे ते गाडगेबाबांचं आहेत.
1876 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी काळात जन्माला आलेले संत आहे. आणि त्यावेळेची समाजाची जी अवस्था होती, समाजामध्ये असलेलं अज्ञान, समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा, समाजामध्ये असलेली अस्वच्छता, सावकार लोकांकडनं कर्ज घेणं, आणि हे ज्यावेळेस गाडगे बाबांनी बघितलं, जसं सिद्ध होण्यासाठी तपश्चर्या करावं लागती, तसं गाडगे बाबांनी सिद्ध होण्यासाठी हातामध्ये एकदा झाडू घेतला बस. अंगावर आपण बघितले बरेचसे महात्मा लोक दिगंबर अवस्थेत असतात. गाडगे बाबांनी वेगवेगळे कापडाचे ज्या चिंध्या असतात, त्या चिंधेचं कापड बनवणं आणि ते घालणं, एका हातामध्ये गाडगं ठेवणं का अर्ध, कधी कधी ते डोक्यावर घेणं, आणि म्हणून लोक गाडगे बाबा म्हणू लागलेत. आता बालपणीचं नाव आहे डेबूजी, आडनाव आहे जानोरकर, पण समाजामध्ये गाडगे बाबांनी प्रसिद्ध झाले. हातामध्ये नेहमी गाडगं ठेवावं, गावोगावामध्ये यावं, गावामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं हातामध्ये असलेल्या झाडूनी काय करावं, सगळं गाव स्वच्छ करावं. त्यांना फक्त गाव स्वच्छ नाही येत, बऱ्याचशा भाविकांच्या अंतःकरणामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर करायच्या आहे बस. सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक अंधश्रद्धा आहेत, आध्यात्मिक क्षेत्रातही अनेक अंधश्रद्धा आहेत. बऱ्याचशा देवदेवतांना बळी देण्याचे जे प्रकार होते ते त्यांना कधीच सहन झाले नाहीत. त्याचबरोबर बरेचसे भक्त फक्त मूर्तीच्या मर्यादित भगवंताला म्हणत होते. भगवान जर कुठे असेल बस फक्त मंदिरामध्ये. हे गाडगे बाबांना कधीच सहन झालं नाहीत. एकदा सांगतात, एक पुजारी एका मूर्तीची पूजा करत असताना तेवढ्यामध्ये तिथे एक श्वान आलं, म्हणजे कुत्रा आला, आणि त्या कुत्र्याने काय केलं माहितीये, आपला जो धर्म आहे एक पाय वर केला आणि त्या मूर्तीवर मूत्रत्याग करायला सुरुवात केली. गाडगे बाबांनी बघितलं, त्या पुजाऱ्यांनी बघितलं, पुजाऱ्याला एवढा क्रोध आला, त्या कुत्र्याच्या पाठीमागं लागला. शिक्षा करण्याचं एक प्रमाण असतं, एक माप असतं, एक मर्यादा असते. त्या कुत्र्याला मारून टाकतो की काय, ही अवस्था त्या कुत्र्याची बनवलीत. त्यावेळेस गाडगे बाबा म्हणतात, तुला त्या मूर्तीमधला भगवंत दिसतोय, पण या ठिकाणी हे जीव मात्रामध्ये जो भगवान आहे तो दिसत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे, गाडगे बाबांचा जो परमार्थ होता तो डोळस परमार्थ होता. चमत्काराला कधी अजिबात थारा दिलेला नाहीये. आणि चमत्कार जर मानायचेच असेल तर हे नैसर्गिक चमत्कार आहेत. हे बघा ना, सूर्य उदय आहेत, एवढा मोठा सूर्यवर या अवकाशामध्ये तरंगलेला आहे. हा पृथ्वीचा एवढा मोठा गोल हे अवकाशामध्ये तरंगलेला आहे. हे नैसर्गिक चमत्कार आम्हाला चमत्कार वाटत नाही. हा वायू आहे, हा अग्नी आहे, हा जल आहे, हे पृथ्वी आहे, याचं आश्चर्य वाटत नाही. कुठं तरी काहीतरी घडतं आणि त्याला चमत्कार आम्ही मानतो. हे गाडगे बाबांना कधीच सहन झालं नाहीत. गाडगे बाबांचे व्यसनाच्या आहारी गेलेले, त्या व्यसनापासून प्रवृत्त करण्याचं एकमेव काम गाडगे बाबांनी केलेलं आहे. गाडगे बाबांनी लग्न पण केलं, पण 1905 मध्ये संपूर्ण घराचा त्याग केला. लग्न झाल्यानंतर
ज्यावेळेस घरामध्ये मुलगा जन्माला आले, असं संतान जन्माला आले, तर परंपरा होती बळी देणं, मांसाहार करणं, मद्यपान करणं. गाडगे बाबांनी सर्वात पहिलं घरामध्ये बंद केलं, म्हणजे होणार नाहीत. व्यसनाच्या आहारी जर गेले तर कीर्तनामधून त्यांनी व्यसनावर सगळ्यात जास्त उपदेश करणं. व्यसनाची जर आहारी जाल, मद्यपानाच्या जर तुम्ही आहारी जाल, तर पूर्णपणे अधपतन झाल्याशिवाय राहणार नाहीत. बरेचसे जण एवढे त्या व्यसनाच्या आहारी जातात, एवढे जातात, त्याच्या वाचून त्यांचं जीवन जगू शकत नाही, अशी अवस्था निर्माण होणार आहेत. जसं नेहमीचं उदाहरण कोळीण आणि माळणीचं. दोघी जणी मैत्रिणी होत्या, एक होती कोळीण आणि एक होती माळीण. दोघी सोबत बाजारला जायच्यात. माळीण जी होती, जी माळीबाई होती, तिच्याकडं फुलं विकायची असायचेत. जी कोळी समाजाची होती, तिच्याचा व्यवसाय होता मासे विकायचा. दोघींची मैत्री खूप. बाजारला गेल्यानंतर एक दिवस वापस येत असताना पहिलं घर होतं माळी बाईचं आणि दुसरं घर होतं कोळी बाईचं. ती लांब राहत होती. ती माळीनबाई आपल्या कोळीन मैत्रिणीला म्हटली, बाबा आज उशीर झाला ग, आज इथंच मुक्काम कर. आणि तिच्या त्या बोलण्याला मान ठेवून ती कोळीन त्या ठिकाणी मुक्कामी राहिलीत. पण हिच्या घरामध्ये सगळे फुलं पडलेले आहेत, सुगंधित फुलं आहे घरामध्ये. संध्याकाळचं जेवण झालंय. 10 वाजेपर्यंत, 10 वाजता दोघी पण झोपल्यात. झोपल्यानंतर काय, नेहमीप्रमाणे त्या घरामध्ये राहणारी जी माळीनबाई, तिला झोप लागली, ती सहज झोपून गेलीत. पण जी कोळीण आहे तिला झोप लागत नाहीत. का लागत नाही माहितीये? ती ज्या ठिकाणी राहते तिला त्या माशांच्या वासांची सवय झालेली आहे. की आज ज्या घरामध्ये, त्या घरामध्ये सुगंध आहेत, अनेक वेगवेगळे त्या ठिकाणी फुलं आहेत, त्या फुलांचा सुगंध दरवळतोय. झोप लागत नाही लयात त्या सुगंधामध्ये. कधी डाव्या कुशीवर होय, कधी उजव्या कुशीवर होय. 10चे 11 वाजले, 11चे 12 वाजले, 12चा 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले. आता तर झोप लागावं ना. ती कोळीण उठली. ज्या पाटीमध्ये तिनं मासे विकायला नेलेले होते त्यातली एक मासोळी विकल्या गेली नव्हती, कारण ती सडलेली होती. तिनं ती पाटी घेतली आणि तिच्या तोंडावर टाकली आणि लगेच झोप लागली. बस. असं का घडलं? तिला त्या दुर्गंधामध्ये राहायची सवय झालेली आहे. बस. असं आमच्याही जीवनामध्ये घडतं. आम्ही व्यसनाच्या आहारी जर गेलो, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवाशी झाला, जीवाशी झाला, जीवाशी झाला. एखाद्या जीवाला जर एखाद्या विषयाचं जर व्यसन जडलं तर त्या विषयामधून त्याचा लवकर उद्धार होत नाही, अजून पतन होत चालतं. म्हणून गाडगे महाराजांनी नेहमी ह्या समाजामध्ये असलेल्या ह्या ज्या रूढी परंपरा आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत, ते दूर करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते गाडगे बाबांनी केलं. म्हणून गाडगे बाबा नाही राहिलेत, ते संत गाडगे बाबा बनलेत. आज गाडगे बाबांची पुण्यतिथी आहेत, 67वी पुण्यतिथी आहेत. आणि म्हणून प्रवचनाच्या अगोदर गाडगे बाबांना आपल्या सर्वांच्या वतीनं आपण गाडगे बाबांच्या त्या भजनामध्ये बाबांना काय करू,
अभिवादन करू गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. टाळी वाजवा सर्व. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. हरी बोल. गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियभ्य परमणः मनस्तु परा बुद्धि यो बुद्धे परतस्तु सः. श्रीमद् भगवद गीता अध्याय 3 श्लोक 42. प्रवचन प्रारंभ करण्याच्या पूर्वी समस्त ग्रामस्थ मातृ समान असलेल्या ह्या सगळ्या मातृदेवता भाऊ वडिलाप्रमाणे असलेले हे पितृदेवता या ठिकाणी असलेले वारकरी संप्रदायाची साधना करणारे संपूर्ण भजनी मंडळ, त्याचबरोबर आपल्या ह्या श्री क्षेत्र शिरसगाव मधून जरी गावात त्यांचा स्वतःच्या गावामध्ये कधीही प्रचार प्रसार कमीच असतो, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे हरिभक्तपरायण गोविंदजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, हिंदुत्वाचे विचार प्रचार प्रसार करणारे प्रवीणजी महाराज, त्यांचं त्या स्टेटसला वगैरे बघायला मिळतं. महाराष्ट्रभर त्यांचे जसे बाहेर कार्यक्रम चालतात, आमच्याकडं साधकावस्थेमध्ये येणारे ग्रंथ पठन पाठन करणारे दादा महाराज, संजय महाराज, आणि सगळ्यात महत्त्वाची ही माझी जन्मभूमी, आपल्या सर्वांना पुन्हा मी एकदा साष्टांग दंडवत करतो, प्रणाम करतो. कितीही अध्ययन झालं, कितीही विद्वान माणूस बनलं, एक नेम आहेत. आईपेक्षा, वडिलांपेक्षा, जन्मभूमीपेक्षा, गुरूंपेक्षा माणूस श्रेष्ठ कधी बनत नाहीत. ही विशेषता आहेत. आणि म्हणून या ठिकाणी असलेल्या सगळ्या मातृदेवांना, पितृदेवांना, जन्मभूमीला श्रद्धास्थान असलेलं सिद्धेश्वर भगवान सद्गुरू बैरागी बाबांना प्रणाम करून गीतेच्या एका श्लोकावर थोडा भाव आपण बघणार आहे. बस. इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियभ्यः परमणः मनस्तु परा बुद्धि यो बुद्धे परतस्तु सः. सद्गुरू वैरागी महाराजांची पुण्यतिथी दरवर्षी वार्षिक स्वरूपाने आपण साजरी करतोय. त्या निमित्ताने आपण बऱ्याच वेळा रामायणाची कथा असेल, श्रीमद भागवताची कथा असेल, किंवा अनेक विद्वान मंडळींना कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बोलवलेलं असेल. म्हणून आपण बहुश्रुत मंडळी आहात, विद्वान आहात. तसा मी कुठला कीर्तनकार नाहीये ना प्रवचनकार नाहीयेत.
हे पहिल्यांदा इथं यायचं आहे तर संगीतकार गोविंद महाराज म्हणे नाही नाही संगीतमध्ये प्रवचन करा. उलट मी आडखळतोय हा, माझं अंग नाहीये, मी आपला सरळ बोलणारा व्यनुषय. म्हणून या ठिकाणी असलेले सगळे विद्वान मंडळी आहेत. अनेक चांगल्या चांगल्या महापुरुषांना आपण श्रवण केलेलं, म्हणजे महापुरुषांचं जे चिंतन आहे आपण ऐकलेलं आहात. इतरांना आपण प्रबोधन करणारे आपण आहात. म्हणून आपल्या समोर एक गीतेचा सरळ सरळ साधा श्लोक मी आपल्या समोर ठेवतोय. इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियभ्यः परमणः मनस्तु पराबुद्धिर् यो बुद्धेः परतस्तु सः. देवाविषयी संभ्रम आहेत, देवाच्या स्वरूपाविषयी संभ्रम आहेत. देव आहे तरी नेमकं कुठं आहे? या श्लोकाच्या माध्यमातून श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक आहेत, वेदाचे मंत्र आहेत, ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत, गीतेचे श्लोक आहेत. या श्लोकाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला उपदेश करत आहेत. त्या भगवत तत्वाचं जे स्वरूप आहे, जे भगवान आहेत, ते या शरीराच्या पलीकडे असलेले जे इंद्रिय आहेत, त्या इंद्रियाच्या पलीकडे असलेले जे प्राण आहेत, त्या प्राणाच्या पलीकडे असलेलं जे मन आहेत, त्या मनाच्या पलीकडे असलेली जी बुद्धी आहेत, आणि त्या बुद्धीच्या पलीकडे असलेलं जे अज्ञान आहे, आणि अज्ञानाच्या पलीकडं आपलं स्वतःचं आत्मस्वरूप आहे की ज्याला आपण देव म्हणतो. बस एवढं खोलवर आहे. मी अगोदर सांगितलं आपण विद्वान मंडळी आहेत, बहुश्रुत मंडळी आहात, विषयाची पकड जरूर कराल. समजण्याच्या अगोदर एक कथाची एक स्वरूप त्याला देतोय. आपण श्रीमद भागवताच्या कथाही अनेक श्रवण केलेल्या असेल, रामायणाच्या कथाही आपण श्रवण केलेल्या असेल. आपल्याला वैदिक सनातन हिंदू या नावाने ओळखल्या जातं. आपल्याला वैदिक त्याच्यामुळे म्हटलं जातं की आम्ही वेदाला प्रमाण करणारे आहोत. वेदाचा जो अंतिम जो सिद्धांत आहे, तो अंतिम सिद्धांत ज्या ग्रंथामध्ये, त्या ग्रंथाचं नाव आहे उपनिषद आहे. उपनिषद जवळजवळ 108 उपनिषद आहेत. त्या 108 उपनिषदाच्या माध्यमातून त्या 108 उपनिषदापैकी 10 उपनिषदावर आद्य शंकराचार्यांचं भाष्य आहे. एकूण 10 उपनिषद आहेत. दादा महाराज पाठाला येतात ना, दादा महाराज 10 उपनिषद कोणते आहेत? ईश, केन, कंठ, प्रश, मांडुक्य, मुंडक, तैतर्य, ऐतिह्य, छांदोग्य आणि बृहसारण्य. 10 उपनिषद आहे का? त्या 10 उपनिषदावर आद्य शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहेत. कट उपनिषद आहेत, ऐतर्य उपनिषद आहेत, तैतर्य उपनिषद आहेत, प्रश्न उपनिषद आहेत, एक छांदोग्य उपनिषद आहेत. त्या छांदोग्य उपनिषदामध्ये एक कथा आलेली आहे. एकदा या सृष्टीचे उत्पन्न करणारे प्रजापतीनं घोषणा केलीत. काय घोषणा केलीत? जे या आत्मतत्वाला जाणतील, सांगतात आपल्या भाषेमध्ये, जे देवाला जाणतील,
जे पाप पुण्य रहित होतील ते अमर बनतील. नवे नवे जेवढे बंधन आहे त्या बंधनातून मुक्त होईल. यासाठी काय करावं लागेल? ते आत्मतत्व जाणावं लागेल. ज्यावेळेस प्रजापतीनं ही घोषणा केली त्यावेळेस अमर होण्याचा विषय आला तर प्रत्येकाला असं वाटतं की आपण अमर व्हावं म्हणजे सतत जिवंत असावं, आपल्याला मृत्यू नको असा वाटतो. आणि म्हणून अमर होण्याच्या दृष्टिकोनातून राक्षसांच्या माध्यमातून, असुरांच्या माध्यमातून विरोचन आणि देवांकडनं इंद्र प्रजापतीकडे गेलेत आत्मविद्या शिकण्यासाठी. कशासाठी? आत्मविद्या शिकायची. आत्मविद्या शिकल्यानंतर अमर होणार आहेत. प्रजापतीनं घोषणा केलेली, जो हे आत्मविद्या संपादन करेल, जो ह्या आत्मविद्येला जाणेल तो अमर होणार आहेत. त्याचे जन्म मृत्यू नाहीसे होणार आहेत. पाप पुण्य नष्ट होणार आहेत. आसुरांनी सांगितलं आपल्याकडनं विरोचनला पाठवा. विरोचन कोण आहेत? विरोचन तो हिरण्यकश्यपू. असुरामध्ये हिरण्यकश्यपू, हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद आणि भक्त प्रल्हाद आणि भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन. इंद्र तर सर्वांना सर्वश्रुत आहे, इंद्र देवता. बृहस्पतीने इंद्राला पाठवलेलं आहेत. विरोचन आलेले आहेत, प्रजापतींच्या सानिध्यामध्ये आलेत आणि प्रजापतीच्या सानिध्यात आल्यानंतर सांगितलं महाराज आम्हाला उपदेश करा. कशाचा उपदेश? अमर होण्याचा उपदेश सांगितलं. असं थोडं अमर होता येणार आहेत. या ठिकाणी काही दिवस थांबावा लागणार आहेत. 32 वर्षाची तपश्चर्या सांगितलीत. 32 वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या करायची सांगितलीत. तपश्चर्या याच्यासाठी करायची असते, अंतःकरणामध्ये 3 दोष असतात. एक दोष आहे मल नावाचा, एक दोष आहे विक्षेप नावाचा, एक दोष आहे आवरण नावाचा. अंतःकरणामधला मल विक्षेप जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाहीत. ज्याप्रमाणे एखादी पाणी साचलेली गटार असावी, पाणी गढूळ असावं, पाणी अस्थिर असावं, अवकाशामध्ये चंद्रमा असावा, त्या चंद्रमाचं त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पडत नाहीत. का पडत नाहीत? कारण पाणी गढूळ आहेत. का पडत नाही? कारण पाणी अस्थिर आहेत, चंचल आहेत. पण तेच पाणी ज्यावेळेस शुद्ध बनतं, गढूळपणा नष्ट होतो. तेच पाणी ज्यावेळेस स्थिर बनतं, अशा स्थिर झालेल्या पाण्यामध्ये, स्वच्छ झालेल्या पाण्यामध्ये अवकाशामध्ये असलेला जो चंद्रमा आहे त्या चंद्रमाचं प्रतिबिंब पडतं. नवे नवे ते पाणी सुद्धा प्रकाशित बनतं. आणि याचं नाव आहे आत्मसाक्षात्कार. बस याचं नाव आहे देवाचं दर्शन होणं. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मल आहे, विक्षेप आहे. ज्याचा अंतःकरणातला मल विक्षेप नष्ट झाला का अंतःकरणामध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व आपोआप प्रगट होतं, प्रकाशित होतंय. आणि सत्व गुणरूपाने ते प्रगट झालेलंच आत्मतत्व तोच देवाचा काय आहे? साक्षात्कार आहे. बस. आणि म्हणून प्रत्येकाने साधना करावी लागते, तपश्चर्या करावी लागते. आज दुर्भाग्य आहे, तपश्चर्या कोणीच करत नाहीत. आणि सगळे सगळे संत महापुरुष बनायला बघतात. स्वतः जोपर्यंत तपश्चर्या नाही, तर सद्गुरू जनार्दन स्वामीचं चरित्र जर बघितलं, सद्गुरू गंगा बाबांचं चरित्र जर बघितलं तर लक्षात येईल की या साधू महात्म्यांनी 12-12 वर्ष तपश्चर्या केलेल्या आहेत. अंतःकरण शुद्ध आहेत, तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये देव प्रगट होत आहेत. प्रजापतींना सांगितलंय, विरोचन आणि इंद्र त्या ठिकाणी 32 वर्ष थांबलेत. 32 वर्ष थांबल्यानंतर सांगितलं आता आम्हाला उपदेश करा.
कोणतं ते आत्मतत्व आहे, कोणता आत्मा आहे, त्याचं आम्हाला दर्शन घडवा. आणि जा दोघ जण एकमेकाच्या डोळ्यामध्ये जाऊन बघा, जे दिसेल ना ते आत्मतत्व आहे. इंद्राने विरोचनाच्या डोळ्यामध्ये बघितलं आणि विरोचनाने इंद्राच्या डोळ्यामध्ये बघितलं, तर प्रत्येकाला आपापलं हे स्थूल शरीरच त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये दिसलं. विरोचनाने मनामध्ये विचार केला की हे दिसणारं जे स्थूल शरीर आहेत यालाच काय म्हणायचं, आत्मा म्हणायचं, यालाच देव म्हणायचं. मग ह्या स्थूल शरीराला म्हणजे या दिसणाऱ्या शरीराचंच भरण पोषण करणं, याचा वाला शृंगार करणं, याला पौष्टिक असलेले पदार्थ खाऊ घालणं, त्याच्यामध्ये विधी निषेध न पाळणं, म्हणजे काय खावं आणि काय खाऊ नये याचा कुठलाही निर्णय न घेणं, फक्त ज्याने शरीर पुष्ट होईल ही त्यांनी साधना समजवली. कुणी? विरोचनाने. याला म्हणतात चार्वाक. एक सिद्धांत आहे चार्वाकचा, यावत् जीवेत सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत् भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. त्या विरोचनाने एक सिद्धांत मांडला. काय सिद्धांत मांडला? यावेत जीवेत सुखम जीवेत. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सुखाने जगा. आणि सुखाने कसं जगावं? ऋणं कृत्वा घृतं पिबेत. कर्ज काढा, धन संपत्ती कमवा आणि त्याच्यातून काय करा, या स्थूल शरीराला भोगायला द्या. बस. चार्वाक सिद्धांत आहेत. 12 शास्त्र आहे. 12 शास्त्रापैकी एक शास्त्र आहे, सगळ्यात पहिलं शास्त्र आहे चार्वाक सिद्धांत. नास्तिक शास्त्र आहे तरी सुद्धा ते सांगतं घृतम पिबेत म्हणजे काय? तूप खा म्हणून सांगतंय. नास्तिक शास्त्र आहे तरी सुद्धा मद्यपानाची आज्ञा करत नाहीये, ध्यानात ठेवा. शास्त्र नास्तिक आहेत, चार्वाक हे नास्तिक आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी सांगितलं काय? घृतम पिबेत. घृत म्हणजे तूप, तुपाचं सेवन करा, मद्यप्राशन करू नका. कधी आपण जर रस्त्याने चाललो, रोडने चाललो, त्या ज्यावेळेस त्या ट्रक चालतात, त्या ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं असतं खूप सुंदर. काय लिहिलेलं असतं बघा? नाही, सतयुग में दूध मिला. ट्रकवर वाचलेलं या का शिवाजी भाऊ? सतयुग में दूध मिला, द्वापार में घी, कलयुग में दारू मिली, सोच समझ कर पी. किती सुंदर आहे हो. हे कलियुग आहेत, त्या कलियुगामध्ये दारू आहेत. विचारवंत असाल तर विचार करा, कलियुगामध्ये असलेलं हे अमृत प्यायला नाही पाहिजेत. म्हणजे इथं चार्वाक सिद्धांत आहे, ते चार्वाक नास्तिक शास्त्रकार आहेत, ते सुद्धा म्हणतायत. काय म्हणतायत? याव जीवेत सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. हे शरीर भस्म होऊन जाणारे, पुनर्जन्म अजिबात नाहीये. हा विरोचनचा सिद्धांत आहे. कोणाचा सिद्धांत आहे? ज्यांनी या स्थूल शरीराला आत्मा मानलेला आहे. ते युक्ती देत आहेत. या स्थूल शरीराच्या भोवती मी बुद्धी होते ना हो. काय मी बुद्धी होते? मी क्षत्रिय आहे, मी ब्राह्मण आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, ही मी भावना या शरीराच्या भोवती होते. म्हणून मी म्हणून हे शरीर मानल्या जात आहेत आणि म्हणून हेच आत्मा आहेत. हा सगळ्या स्थूल विचार आहेत. हे विरोचन मत अनुयायी आहेत, पण याला आत्मा नाही म्हणायचं.
ह्या आत्म्या हा स्थूल देह आत्मा नाही आहेत हे गीतेचा श्लोक प्रमाण करत आहेत. इंद्रियाणी पराण्याहू, या शरीरापेक्षा पुढं इंद्रिय आहेत. म्हणून हा शरीर हे स्थूल शरीर आत्मा होऊ शकत नाहीत. म्हणे मग या शरीरापेक्षा श्रेष्ठ काय आहेत? इंद्रिय आहेत. किती इंद्रिय आहेत आपल्याला? पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्म इंद्रिय आहेत. दादा भाऊ, पंच ज्ञानेंद्रिय कोणते आहेत? श्रोत्र है, कान है, त्वचा है, डोळे आहेत, जीभ आहेत, नाक आहेत. विषय कठीण आहे, लक्षात येण्याजोगत आहे. परंतु पंचकर्म इंद्रिय ज्यांनी कर्म केल्या जात आहेत, हात है, पाय है, तोंड है, उपस्थ है, गुद है, हे पंचकर्म इंद्रिय आहेत. काही लोक ह्या स्थूल देहाला आत्मा मानतात, परंतु त्यांना सांगितलं बाबा स्थूल देह आत्मा कसा होईल? याच्या पुढं देहात्मवाद्यांच्या पुढं इंद्रियात्मवादी, काही जण इंद्रियाला आत्मा मानतात, ह्या पंच ज्ञानेंद्रियाला आत्मा मानतात, ह्या पंचकर्म इंद्रियाला आत्मा मानतात. मग इंद्रियाचे जे विषय आहेत, पंच विषय आहेत, कानाचा शब्द आहे, त्वचाचा स्पर्श आहे, जिभेचा रस आहे, नाकाचा गंध आहे, या पंच विषयामध्ये आसक्त होतात आणि त्याच्यामध्येच अधपतित होऊन मृत्यू पावतात. हे इंद्रिय आत्मवादी आहेत. हे इंद्रियालाच आत्मा समजणारे आहेत. त्यांना विचारलं जातं इंद्रिय कसे आत्मा होऊ शकेल? इंद्रिय आत्मा नाही आहेत. म्हणून तर श्लोकामध्ये आलेलं आहे, इंद्रियाणी पराण्याहू इंद्रियभ्य परमणः. या इंद्रियाच्याही पुढं प्राण आहेत, मन आहेत. मग काही जण विद्वान प्राणाला आत्मा समजतात. इंद्रिय आत्मा नाही ना, मग इंद्रियाच्या पुढं प्राण आहेत, ते म्हणतात इंद्रिय आत्मा याच्यामुळे नाहीत. बऱ्याच जणांना काही दिव्यांग असतात, काही इंद्रिय नसतात, ते जिवंत आहे ना होत. एखाद्याला कान नाहीत, व्यंगाने आपण म्हणतो तो व्यक्ती बहिरा आहेत, पण जिवंत आहेत. गाढ झोपल्यानंतर त्या व्यक्तीचे सगळे ज्ञान इंद्रिय लय पावतात. गाढ झोप लागलेले पण प्राण चालू असतात. मग त्यावेळेस प्राण, याचा अर्थ प्राण काही इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून काही प्राणवादी आहेत, प्राणालाच आत्मा समजतात. काही जण म्हणतात प्राण आत्मा कसा असू शकेल? आणि का? कारण प्राण हा जड आहेत. आम्ही गाढ झोपीमध्ये जर असल तर एखादा व्यक्ती आम्हाला येऊन भेटला तर आम्हाला कळतं का हो? कळत नाही, कारण प्राण हे जड आहेत. मग प्राणाच्या पुढं मन नावाचं इंद्रिय आहेत. काही जण मनाला आत्मा समजतात. काहींनी शरीराला आत्मा समजवलं, कोणी इंद्रियाला आत्मा म्हणतं, कोणी प्राणाला आत्मा म्हणतं, कोणी प्राणाच्या पुढं मन इंद्रिय. काही जण त्या मनाला आत्मा समजतात. मन तरी कसं इंद्रिय आत्मा असेल? ते तर चंचल आहेत. मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी आहेत. मनस्तु परा बुद्धी, या मनाच्या पुढे बुद्धी आहेत. बरेच जण बुद्धीलाच आत्मा समजतात. आज यामध्ये अनेक विद्वान आहेत, ते स्वतःला खूप विद्वान समजतात, अर्थात ते बुद्धीला आत्मा समजणार आहेत. पण बुद्धी तरी आत्मा कसा असेल हो? रात्री गाढ झोपीमध्ये बघावं तर बुद्धी राहत नाहीत. बुद्धी कारण शरीरामध्ये लय होते, बुद्धी त्या ठिकाणी नाही आहेत. आम्हाला गाढ झोपीमध्ये काही कळत नाही आहेत, मग बुद्धी कुठेही त्या ठिकाणी आहेत. मग बुद्धी नाही, मग आपण नाहीत का? आपण आहोत ना हो. म्हणून बुद्धीला आत्मा मानणाऱ्याचं मत सुद्धा चुकीचं आहे. त्यांना क्षणिक विज्ञानवादी म्हणावं. बरेचसे क्षणिक विज्ञानवादी बुद्धीला आत्मा मानतात. या बुद्धीच्या पुढे सुद्धा अज्ञान आहेत. इथपर्यंत बरेचसे साधक पोहोचत नाहीत.
अज्ञान जे आहेत, बरेच जण गाढ झोपीमध्ये असलेला जो जडपणा आहे त्याला आत्मा समजतात. आपण ज्यावेळेस गाढ झोपीमध्ये असतो त्या ठिकाणी दोन वस्तू आहे, एक हे आत्मतत्व आणि दुसरे आहे अज्ञान. म्हणून सकाळी उठल्यानंतर आपण म्हटलो मी आनंदाने झोपलो होतो, म्हणजे आत्मस्वरूपात होतो. परंतु मला जे सुख मिळालं ते कोणाचं मिळालं ते कळालं नाही, याचा अर्थ त्या ठिकाणी अज्ञान होतं. बरेचसे जण भगवंताचा गाढ झोपीमध्ये आनंद लुटतात, पण त्याला भगवंत म्हणतात हे माहीत नाहीयेत. ज्याप्रमाणे एखादी काळकुट्ट खोली असावीत, त्या खोलीमध्ये स्पंजची गादी टाकलेली असावीत, त्या खोलीला दरवाजा असावा आणि त्या खोलीमध्ये काळकुट्ट अंधार आहे, पण मध्ये स्पंज आहेत. एक जण त्या दरवाजामध्ये उभा राहिला आणि एकाने त्याला आतमध्ये लोटलं. तो आतमध्ये गेला आणि त्या गादी त्या स्पंजवर जाऊन पडला. एकदम आरामदायी वाटलं. एवढा आरामदायी तो स्पंज होता, त्याच्यावर त्याने आराम केला आणि ते असा उडून पुन्हा परत दरवाजातून बाहेर आलात. परंतु आतमध्ये अंधार होता. बाहेर आल्यानंतर त्याला विचारलं, अरे तुला आतमध्ये गेल्यावर कसं वाटलं? ते खूप सुख वाटलं, खूप आनंद वाटला. अरे पण होता कशाचा ते मला सांगता येत नाहीत. म्हणे का? कारण त्या खोलीमध्ये पूर्णपणे अंधार होता. बस गाढ झोपीमध्ये प्रत्येक जण या अवस्थेमध्ये जाऊन पोहोचतोय. गाढ झोपीमध्ये आपण ज्या वेळेस असतो त्यावेळेस त्या ठिकाणी जे सुख आहे ते भगवंताचं सुख आहे, ते भगवंताचा आनंद आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती जो बसलेला आहे तो भगवंताचा आनंद घेतोच. परंतु सकाळी जाग आल्यानंतर त्याला हे माहीत नाही आहे का त्याला आत्मा म्हणतात, त्याला देव म्हणतात. हे ते अज्ञान आहेत. आणि म्हणून त्या अज्ञानाचा नाश करण्याचं काम संत करतात. इथपर्यंत जी प्रक्रिया झालेली आहे ते या श्लोकामध्ये आहेत. इंद्रियाणी पराण्याहू इंद्रियाभ्याम परमणः मनस्तु परा बुद्धी यो बुद्धी परतस्तु सह. त्या बुद्धीच्या पलीकडे जे ब्रह्मतत्व आहे, आत्मतत्व आहे, तो आत्मा भगवान आहे. आणि तोच आत्मा साक्षात परब्रह्म आहे असा साधू महात्मा महापुरुषांचा काय असतो? उपदेश असतो. हे त्या विरोचनाला नाही कळालं आणि म्हणून तो विरोचन आसूर आहेत. इंद्र प्रजापतीच्या सेवेत आहे. प्रजापतीच्या सेवेत असल्याने इंद्राने विचार केला हे शरीर आत्मा होऊ शकत नाही. पुन्हा प्रजापतीकडे आलात, प्रजापतींना नमस्कार केला, तुम्ही सांगितलं हे स्थूल देश आत्मा आहे. हा कसा आत्मा असेल? तर याचा जन्म होतो, याचा मृत्यू होतो. सांगितलं परत 32 वर्ष तपश्चर्या करा. इंद्राने परत 32 वर्ष साधना केली. 32 आणि 32 64 वर्ष. पुन्हा उपदेश केला, जा स्वप्नामध्ये जो आहे तो आत्मा आहेत. इंद्राने पुन्हा विचार केला, सूक्ष्म शरीर आत्मा कसं होऊ शकेल? इंद्र परत प्रजापतीकडे येतात, म्हणतात नाही स्वप्नात जे दिसतं तो आत्मा नाही होऊ शकत. पुन्हा सांगितलं 32 वर्षाची तपश्चर्या करा. पुन्हा 32 वर्ष इंद्राने तपश्चर्या केली. पुन्हा 32 वर्ष म्हणजे जवळजवळ 96 वर्षाची तपश्चर्या झाली. पुन्हा उपदेश केलात, जा गाढ झोपीमध्ये जे आहेत त्याला आत्मा म्हणत. पुन्हा इंद्र म्हणतात ह्या गाढ झोपीमध्ये ते जे भासतंय त्याला आत्मा तरी कसं म्हणावं? पुन्हा प्रजापतीनं सांगितलं 5 वर्ष साधना करा. अशी जवळजवळ 101 वर्षाची साधना इंद्रदेवतांनी केली. आणि म्हणून देवांना आत्मतत्व कळालं. म्हणजे तप केल्याशिवाय, साधना केल्याशिवाय ईश्वराची प्राप्ती होत नाही, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून या सिद्धांताचं जे रहस्य आहे हे संपूर्ण अभंगामध्ये आहेत. ववीच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून आपण श्रवण करत असतो. हा एक गूढ भाव आहेत. आज गाडगे बाबांची पुण्यतिथी आहेत.
गाडगेबाबांनी समाजामध्ये ज्यावेळेस काम केलं, जवळजवळ 80 वर्ष काम केलं, त्यावेळेची जी परिस्थिती होती, मी पहिल्याच वेळेस सुरुवातीला त्या विषयाचं प्रास्ताविक केलं. ज्या काही अंधश्रद्धा असतील, अशिक्षितपणा असेल, ते दूर कार्य केलंय ते गाडगेबाबांनी केलं. अशा गाडगेबाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी तीर्थक्षेत्र असलेलं तीर्थक्षेत्र त्याला म्हणावं, ज्या ठिकाणी भगवान शिवाचं शिव मंदिर असेल. हे भगवान शिवाचं शिव मंदिर सिद्धेश्वर भगवान आहेत. या भगवान सिद्धेश्वराची साधना करणारे सद्गुरू बैरागी महाराज असतील, त्यांची संजीवन समाधी आहेत. या समाधीच्या सानिध्यामध्ये आपल्याला काही वेळ बसायला मिळालं, हे आपलं सर्वांचं परम भाग्य. पुन्हा एकदा सद्गुरू गाडगेबाबांना अभिवादन करू आणि झालेली सेवा या ठिकाणी थांबू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती पावन सीताराम पतित 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 पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम ओम नमः पार्वते हर हर महादेव. सिद्धेश्वर भगवान की जय सद्गुरु बैरागी महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. स्वामी सहजानंद भारती महाराज की जय. हे बघा 1 मिनिट थोडं थांबायचं आहे, 5 मिनिटं. ज्या निमित्ताने या ठिकाणी सिद्धेश्वर भगवंताच्या दर्शनाचा योग, बैरागी बाबांचा दर्शनाचा योग ज्यांच्या निमित्ताने होतं, असं जे या कार्यक्रमाला निमित्त बनतात असे संजय राऊत. संजय माहिती त्याला संजू म्हणावं कसं, याडाच म्हणावं लागेल. याड्या संजूचं, दोघा पती पत्नीचं मी शाल श्रीफळ देऊन स्वागत करतो. फोनवर बी एवढ्या येड्यावानी करतो. तुम्हाला काय म्हणत असेल मला काय माहित नाही. या स्टेजवर चला संजू. संजूभाऊंच्या पत्नी त्यांनी या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. या इकडे सन्मान. वाल्मिक बारशे, आज आमच्या या ठिकाणी ज्या हरिभक्तपरायण वारकरी संप्रदायाची ते नेहमी साधना करतात. कीर्तन असेल, जिथं प्रवचन असेल, साधू संतांच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित असणं, कीर्तनाला हार्मोनियमची साथ देणं. मी अगोदरच सांगितलं, मी नेहमी आपलं सरळ बोलणारा व्यक्ती आहे. ते म्हटले महाराज तुमचा आवाज त्या पेटीमध्ये बसतो, मला कळत नाही बसतो का नाही बसतो. म्हणून असे आमचेवाले गोरक्ष महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी पूजन केल्या जाईल. या ठिकाणी स्वामीजींच्या हस्ते संजूभाऊ राऊत आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी त्यांचा सन्मान आहे. ट्रॅव्हल्सद्वारे स्लीपर कोच गाडी असेल, 13 दिवसाचा प्रवास आहे. ज्या कोणी भाविक भक्तांना त्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल, त्या भाविक भक्तांनी या ठिकाणी आपलं नाव नोंदायचं आहे. सर्वांना विनंती आहे की आपल्या गावचं
भूषण आणि आपल्या गावचे भूमिपुत्र असणारे गुरुवर्य स्वामीजी आणि सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आता सर्वांनी टाळ्या वाजायच्या संजूसाठी. संजू नाही, याडा संजू. हा, स्वामीजींची या ठिकाणी नवीन रथाची योजना आहे. ज्या कोणी भाविकांना त्या नवीन रथासाठी योगदान द्यायचं असेल, रथ म्हणजे गाडी.